नमस्कार मित्रांनो, आजची सगळ्यात मोठी बातमी येते. आपण व्यवहार करतोय दररोज फोन पेने. आजकाल कॅश पैसा कुणीही आपल्याजवळ ठेवत नाही, म्हणजेच रोख रक्कम आपण ठेवतच नाही. कारण भाजीवाल्यापासून दूधवाल्यापासून किंवा ऑटोवाल्यापासून कुठेही जा, फोन पेनी एका सेकंदात इकडचे पैसे तिकडे जाताना आपण पाहिलं. पण आता काहीतरी बदल होतोय. तो बदल चांगल्याकरिता होतोय. विशेष म्हणजे 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त अमाऊंट तुम्ही कुणाला पाठवत असाल तर ती अमाऊंट तात्काळ जाणार नाही. का? तर त्याच्या मागचं उत्तर आहे आर-बी-आयनं काही नवीन बदल घडवले आहेत. विशेष म्हणजे या बदलाचा आर-बी-आयने का विचार केला असावा? कारण आता सध्या ज्या पद्धतीने ऑनलाईन फ्रॉड्स होतात, त्या पद्धतीने आपण जर एखाद्याला पैसे पाठवायचं म्हटलं तर ते पैसे फ्रॉड व्यक्तीला जाऊ शकतात, आपलं अकाउंट हॅक होऊ शकतं आणि या दरम्यान गेलेले पैसे पटकन आपल्याला कधीच वापस येतच नाहीत. जर आपण चुकीचं ट्रान्झॅक्शन केलं तर ते पैसे परत नाही येणार. यालाच अनुसरून आर-बी-आयनं आज एक नवीन पाऊल उचललं आहे. ते पाऊल म्हणजे तुम्ही जर फोनपेवरून 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंट कुणाला पाठवली तर त्यासाठी तब्बल आता 1 घंटा म्हणजेच 60 मिनिटं लागणार आहेत. ह्या 60 मिनिटामध्ये जर ती चुकीची अमाऊंट असेल किंवा चुकीच्या व्यक्तीला गेलेली अमाऊंट असेल, चुकून गेलेली असेल किंवा फ्रॉड झालेला असेल तर तुम्ही 1 तासाच्या आत ते ट्रान्झॅक्शन थांबवू शकता. आता सगळ्यांना हाच प्रश्न पडला असेल, जो आम्हालाही पडला. ज्यावेळी आपण कुठे शॉपिंगला जातो, एखाद्या मॉलमध्ये जातो किंवा डी-मार्टला जातो आणि भरपूर काही हे करतो आणि तेव्हा आपण जी अमाऊंट असते ते कदाचित एखाद्या 10,000च्या पुढे जाऊ शकते. मग तशा वेळेला काय? हा प्रश्न आणि याचं उत्तर आर-बी-आयकडनं आपल्याला अपेक्षित आहे. कारण जर तशा वेळी ट्रान्झॅक्शन झाल्यावरती जर आपण पेमेंट केलं तर आपल्याला एकतर 1 तास त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. अन्यथा तुम्ही बाहेर जाऊन ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल कराल या भीतीने तर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन होऊ देणार नाही. त्यामुळे असे ट्रान्झॅक्शन जे आहेत म्हणजे अर्थातच याचा असा अर्थ होतो की तुम्हाला मॅक्सिमम जेव्हा ट्रान्झॅक्शन करताय तेव्हा 10,000च्या खालचं ट्रान्झॅक्शन असेल तर ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला तात्काळ जातं, पण त्याच्या पुढचं जर ट्रान्झॅक्शन असेल तर ते जाणार नाही. पण यामध्ये दिलासादायक एक बातमी देखील समोर आहे. ती म्हणजे आपण त्यामध्ये एक व्हाईट लिस्ट निर्माण करू शकतो. म्हणजे काय? जर तुम्ही तुमच्या बाबांना, तुमच्या भावाला, बहिणीला, पत्नीला किंवा जे आपण रोजचे व्यवहार करतो त्या लोकांना त्या व्हाईट लिस्टमध्ये ठेवलं तर त्यांना 10,000 पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यामध्ये जाऊ शकते. कारण ते तुम्ही त्यांना ओळखता आणि यापूर्वी तुमचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांच्याशी. मग असं ट्रान्झॅक्शन तुमच्यासाठी म्हणजे सुरक्षेचं मानलं जाईल, कारण तुम्ही त्यांच्याशी पहिला व्यवहार केलेला आहे, एक नाही अनेक वेळा व्यवहार केला आहे. अशा व्यक्तींना तुम्ही 10,000 पेक्षा जास्त अमाऊंट दिली तर ती तात्काळ पे होऊ शकतं. पण नव्याने जिथं आपण व्यवहार करतो त्या ठिकाणी हे अडचणीचं ठरणार आहे. असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी नक्कीच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.